यंदाच्या गुढीपाडव्याच्या सगळ्यांनाच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो आणि या महाराष्ट्राला विकासाचं आणि समृद्धीचं हे नवीन वर्ष जावो अशा प्रकारच्या सदिच्छा, शुभेच्छा देत असतानाच हे कोपिनेश्वर महादेव मंदिराचं गुढीपाडव्याचा शोभायात्रेचा कार्यक्रम गेले 25 वर्ष सातत्याने सुरू आहे। हे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू आहे आणि यामध्ये या शोभायात्रेत विविध क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच जण, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके युवा, लाडके ज्येष्ठ सगळे आलेत। बघा कसे आज स्वागताच्या तयारीमध्ये पारंपरिक पोशाखामध्ये आपला पाडव्याचा सण साजरा करायला या ठिकाणी सर्व जय्यत तयारीनिशी आलेत। विविध चित्ररथ या शोभायात्रेत असतात। सामाजिक संदेश, समाज प्रबोधन, पर्यावरण हे सर्व या शोभायात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी ठाणेकरांना त्याचा आनंद घेता येतो। ठाणेकर आजच्या या शोभायात्रेची आवर्जून वाट बघत असतात आणि सर्व ठाणेकर यामध्ये सहभागी होत असतात। गेले 2.5 वर्ष आपल्या या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने, महायुतीच्या सरकारने या महाराष्ट्रामध्ये ही विजयाची गुढी उभारली, काम केलं आणि नवीन महायुतीची नवीन इनिंग सुरू झाली आणि म्हणून विजयाची गुढी उभारण्याचं काम या पुढच्या काळात होईल। कारण याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत आले, रामावर विजय मिळू आणि अयोध्येमध्ये विजयाच्या गुढ्या उभारल्या। तशाच विजयाच्या आणि समृद्धीच्या गुढ्या या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहतील। सर्वसामान्य माणसाला सुखी संपन्न जीवन आणि त्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस। यावर्षी तुम्ही देखील महायुतीने विजयाची गुढी उभारलेली आहे। महाराष्ट्र विजयाची आणि विकासाची गुढी कशा प्रकारे उभारू शकतो? महाराष्ट्रामध्ये विकासाची गुढी उभारायची असेल तर नागरिकांना काय सांगाल? विकासाच्या गुढी उभारायच्या, विकासाच्या गाडीमध्ये सगळ्यांनी बसून विकासाची गुढी उभारण्यामध्ये सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि खऱ्या अर्थाने विकास, समृद्धी आणि समृद्धीच्या गाडीत बसून विकासाची गुढी उभारावी। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहताय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आपल्याबरोबर होते आणि ठाण्यातली ही जी विकासाची गुढी आहे ती उभारलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। खरं म्हणजे ठाण्यामध्ये दरवर्षीच एक मोठा सांस्कृतिक उत्सव असतो आणि या सांस्कृतिक उत्सवामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। ठाण्यातल्या या शोभायात्रेची सुरुवात आता कोपिनेश्वर मंदिरापासून झालेली आहे। ठाण्यामधल्या शोभायात्रेमध्ये ते सहभागी झालेले आहेत। तरीही नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।